उद्या 5 वाजता प्रचार संपणार, मग सगळीकडे बातम्या येणार, प्रचाराच्या तोफा थंडावल्या. तोफा महाविकास आघाडीकडे आहेत, पण महायुतीकडे प्रचाराच्या थापा थंडावणार. आणि 23 तारखेनंतर महायुती आघाडी नाहीशी होणार. महाराष्ट्रभर फिरतोय, सगळीकडे मोठमोठी होर्डिंग लागलेत. नुसत्या होर्डिंग्जवरनं तुम्हाला कल्पना येईल कोणी किती पैसे खाल्लेत. अगदी मेंढ्यांनी सुद्धा भाजप बरोबरीने किंवा भाजपपेक्षा काकणभर सरस अशी महाराष्ट्रभर होर्डिंग लावलेत. पण त्यांची स्लोगन मला आवडते, नेहमीच आवडते, मागेही आवडली होती. केलंय काम भारी, लुटले तिजोरी, केले गद्दारी, करतोय लाचारी, आता पुढची तयारी. मग खरंच छान. काय असं जरा वाचलं की बरं वाटतं. मी जाहिरात क्षेत्रातला आहे, त्याच्यामुळे असं हल्ली फार कमी मिळतं बघायला. कोणत्या तोंडाने काय बोलतायत हेही त्यांना कळत नाही. पहिल्या प्रथम भाषणाला सुरुवात करण्याआधी आपला वचननामा सगळीकडे पोचलाय नक्की? कारण मी तुम्हाला पुन्हा वचननामा सांगण्याची गरज नाहीये. कारण काही काही गोष्टी मी महाराष्ट्रात फिरताना आवर्जून सांगितल्या की प्रत्येक वचनाला त्याच्या पाठीकडे आमची काहीतरी पार्श्वभूमी आहे. जेव्हा मी माझ्या आजोबांकडनं ऐकायचो आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं की दोघांनाही शाळेची फी भरायला पैसे नव्हते, म्हणून 7वी मध्ये शाळा सोडावी लागली, माझ्या वडिलांना पण आणि आजोबांना पण. आज देखील अशी अनेक मुलं आहेत की ज्यांना शिकावंसं वाटते, पण घरी फी भरायला पैसे नाहीत म्हणून शाळेत जाऊ शकत नाहीत. मधल्या काळात मी टीव्हीवरती एक बातमी बघितली. एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि त्याच्या मुलाला शाळा सोडावी लागली. कारण डोक्यावरती कर्ज म्हणजे घरावरती कर्ज, भरणार कोण? आणि ह्या गोष्टीचा विचार करून आपण जे वचन दिलंय की मुलींप्रमाणे महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला आपण मोफत शिक्षण देणार, हे त्याच्यासाठी दिलेलं आहे. बाकी अनेक गोष्टी आहेत. मला असं वाटतं संजय राऊत काय वर्षाताईंनी सगळे विषय संपवले असतील. पण एक महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर आणायचा आहे मला. आजची ही आपली सभा मुंबईसाठी तर आहेच, पण या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. आणि ही लढाई कोण जिंकणार? महाराष्ट्र द्रोही जिंकणार की महाराष्ट्र प्रेमी जिंकणार? याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा जिंकणार की मोदी शाह अदानीचा नोकर जिंकणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. अनेकदा आपण असं म्हणतो की निवडणूक जवळ आल्यानंतर मुंबई तोडण्याचा अपप्रचार केला जातो. हा अपप्रचार नाहीये. हे मी मुद्दामून जे काही घेऊन आलोय ते तुम्हाला सांगायला आलोय. कारण हे आपण विसरून जातो, वाचतो पेपरमध्ये, पण नंतर कुठेतरी कानाडोळा होतो आणि विसरून जातो. हे जे काही घडतंय, या सरकारला मुंबईचा म्हणे जीडीपी वाढवायचा. आता मला केस वाढतात कळतात, नखं वगैरे वाढलेली दिसतात. जीडीपी कसा वाढतो, कुठे वाढतो हे काही नाही. पण जीडीपी वाढवण्यासाठी संपूर्ण मुंबई महानगर हे मोठमोठ्या बिल्डर्स आणि डेव्हलपर्सना देऊ टाकायचं यांचं षडयंत्र आहे. आणि त्याला सुरुवात झाली. काही दिवसांपूर्वी तुम्ही सोडून दिली असेल की गेल्या काही महिन्यापासून दिल्लीतला जो नीती आयोग आहे, आता नीती आयोग हा राज्याच्या विकासाला मदत करत असतो, काही सूचना करत असतो, काही वेळेला इतरही मदत करत असतो. स्वायत्त आहे. आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहेच, पण देशाची आर्थिक राजधानी
या आपल्या देशाच्या आर्थिक राजधानीचं महत्व मारून टाकायचं. केंद्रशासित करता येत नाही, तोडण्याची भाषा नाही. कारण मागे शिवसेना प्रमुखांनी आपल्याला आदेश दिलेला आहे, जो कोणी महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची गोष्ट करेल किंवा तसा प्रयत्न करेल, तो कोणी असला तरी त्याच्या देहाचे तुकडे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ही शिवसेना प्रमुखांनी दिलेली आपल्या शिकवण आणि आशय. मग सरळ तर काही लढता येत नाही. मग काय करायचं? मुंबई महापालिका करून ठेवले आणि त्यांच्या कारभारातून सगळं ओरबाडणं सुरू आहे. मग मुंबईची एक ब्ल्यू प्रिंट ही नीती आयोगाच्या माध्यमातून तयार आहे की ज्याच्यामध्ये मुंबई महापालिकेचं महत्व पूर्ण मारूनच टाकले. नंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि MIDA यांच्यात एक MOU सुद्धा 2 महिन्यापूर्वी झाला आहे. संकट किती मोठे आहे ते बघा. आपण जर नुसतं कटेंगे हे ह्याच्यामध्ये राहिलो, मी देवेंद्र फडणवीस सगळ्यांना सांगतोय की तुमचं बटके मुंबईवरती घातला, हम आप काटेंगे, जरूर काटेंगे. कसल्या गोष्टी करताय? कोणाला शिकताय? आणि मुद्दे त्या मुद्द्यावरती बोला ना. आम्ही मुद्द्यावर बोलतो, तुम्ही त्यावरती बोला. बटके काटेंगे. अरे मी मुख्यमंत्री असं एक सुद्धा अशी हिंमत कोणाची झाली नव्हती, एक सुद्धा होऊ दिलं नव्हतं. सगळेजण सुरक्षित होते. आणि आता जर का मोदी तिकडेतून जर यांना अनसेफ वाटत असेल तर मोदीजी पहिला प्रथम आपण राजीनामा द्या आणि पाहिजे शिवसेनेत नाही घ्या, पण शिवसेना कसं काम करते ते तुम्ही बघा. कुठे तुम्ही 14 साली कुठे नेऊन ठेवलं महाराष्ट्रामध्ये? तीच परिस्थिती आहे की महाराष्ट्र कोणत्या दिशेला नेऊन ठेवलं. संस्कार असेल, संस्कृती असेल, भाषा असेल, हे कुठे काळोखामध्ये नेऊन टाकायचं, आपल्याला बिथरून टाकून यांच्या पोळ्या भाजायच्या. म्हणजे मी जे अनेकदा बोलतो ना की हिंदू फरक तो हाच आहे की आपलं हिंदुत्व हे घरात दूध पेटवणं आणि त्यांचं हिंदुत्व हे घराच्या होळ्या पेटवणारं हिंदुत्व आहे. म्हणजे असा नंतर विचार आहे की लोकांच्या घरांच्या होळ्या पेटायच्या आणि त्याच्यावरती यांच्या पोळ्या भाजायच्या आणि वर 35 पोळ्या खाल्ल्या बरे. अरे पण लोकांची घरं जळल्या काय? घरं जळण्यात घरं जळू दे, पण आमच्या मात्र पोळ्या भाजायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मध्ये लोकसभेला जो त्यांनी एक फटका प्रचार केला, महाविकास आघाडी म्हणून आपण पूर्ण देश एकटा त्याला राम ठेवलं आणि ते खरं होतं. आपण तसं बोललो तर भारतीय जनता पक्षाचेच खासदार आणि काही माजी मंत्री बोलले होते की आम्हाला 405 का पाहिजे, कारण आम्हाला देशाचं संविधान बदलायचंय. तो मुद्दा उचलला आणि लोकांसमोर ठेवलं, हे संविधान मारायला निघाले. मग हारल्यानंतर सुरू केलं त्यांचं एक नॅरेटिव्ह होतं. मग हे जे सांगतोय तुम्ही जो काय MOU आहे हा काय फेक नॅरेटिव्हचा भाग आहे? धारावी 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 नुसती धारावी नाहीये, अख्खी मुंबई हे अदानीच्या घशात घालतायत. आणि केवळ धारावीमुळे अख्खी मुंबई नव्हे तर मुंबईच्या आसपास परिसर सुद्धा त्याच्या घशात घालतायत. जिथे जातोय तिथे अदानी, जिथे जातोय तिथे अदानी. प्रचाराची सुरुवात मी कोल्हापूरपासून तिथले आपले राधानगरीचे KP पाटील साहेब आमच्या सालगाव विकलेलं आहे. चंद्रपूर गेलो तिथल्या खाणी आणि तिथली शासुला देऊन टाकली. आज पालघरला गेलो तिथलं वाढवण बंदर झालं तर अदानी देऊन टाकणार आहेत. एअरपोर्ट अदानी, बंदर अदानी, आपल्याला वीज अदानीकडे, खाणी अदानीकडे, सगळे उद्योग धंदे अदानीकडे. हे संकट फार मोठं आहे, संकट मोठं आहे. आणि जसं म्हणतो अस्मानी आणि सुतानी, तसं आपल्या महाराष्ट्रासमोर अदानीची सुलतानी हे फार मोठं संकट आहे. अदानीची सुलतानी. आणि आम्ही फेक नॅरेटिव्ह बोलत असू तर धारावीसाठी या सरकारने काढले जे काही आदेश आहेत, मिठागर अदानीला, टोला का अदानीला, मुलुंडचा अदानीला, कुर्ल्याची मदत, हे आदेश सरकारचे आदेश आहेत. हे तर काही नाही. नंतर आपलं सरकार मी ते आदेश फेकून राहणार नाही. जण इकडे कोणी माणसं राहतच नाही. जे संजय बोलले की 23 तारखेला आपण तर जिंकणारच आणि राज्यावर फटाके फुटणार आहेत. पण जर माहिती जिंकली तर गुजरातमध्ये गुजराती लोकांना दोषी ना, सगळ्या व्यापाऱ्यांना धरा सुद्धा आपले आहेत. पण पंकजा मुंडे आज बोलल्यात, आज काल बोललेले आहेत, व्हिडिओ पण आहे. मला पंकजा धन्यवाद द्यायचे. तू एक फार मोठं केलंस, आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्याची पट्टी तू काढलीस. जशी आमच्या चंद्रचूड साहेबांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची काढली आणि स्वतःच्या डोळ्यावर बांधली होती, तशी तू आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्याची पट्टी काढलीस. काय सांगितले
की भाजप काम म्हणजे तिचं वेगळे आहेत. मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो. भाजप काम म्हणजे भारी असं बघा. किती आहेत आपल्याकडे बूथ राष्ट्रभर 9,000. प्रत्येक बूथवरती भाजपचं दक्षता पथक आहे. 9,000 बूथवरती दक्षता म्हणजे एकापेक्षा अधिक माणसं असतात. एक माणूस जरी झाला तर 90,000 बूथवरती 90,000 माणसं. 2,80,000 3 झाले तर पाटील आणि सगळी माणसं गुजरातपूर भाजप आणले महाराष्ट्र गुजरात आपल्यावरती नजर ठेवायला. आज जर ठेवला आणले पुन्हा आपली महाराष्ट्र अडकवण्याचा यांचा डाव. हे तर फेक नॅरेटिव्ह नाही ना. हे उद्धव ठाकरे पंकजा मुंडे बोलल्यानंतर होय. याचाच अर्थ असा की इथली भाजपा ही हल्ली इथे भाजपामध्ये लोक राहिलेले नाहीत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या भाजपच्या भाजपच्या नेतृत्वावर विश्वास नाहीये. मग मराठ्यांवरती नाही, गुजरातीवर नाही, उत्तर भारतीयांवरती नाही, कोणावरच नाही. त्यांच्याकडे आता त्या राज्यातून नजर ठेवत आहे. मग माझा आणखीन एक प्रश्न. यावेळी पहिला प्रथम म्हणजे आजपर्यंत अनेक निवडणुकांमध्ये मी शिवसेनेचा स्टार प्रचारक म्हणून गेलेलो आहे. या निवडणुकीत किमान 2 ते 3 वेळा काही बॅग तपासलेले. तर म्हणजे मी त्याच्या कंपनीला एक पत्र लिहिणार की तुमचा ब्रँड अँबॅसेडर म्हणा. ब्रँड अँबॅसेडर बॅग हो तो ऐसी हो सब इसको चेक करो. माझ्या बॅगा बसायला हरकत नाही. पण हे जे करायचं पथक फिरतंय राजभक्त आहे, रात्री राहतात कुठे, त्यांचं कोण करतोय? ते जे काही बॅग घेऊन देत आहे त्या बॅगेतले ढोकळे आणि शेवफाडा कुठून आणलाय? कोणासाठी फिरतायत? कोणाला काय वाटत? कारण मला असं वाटतं आजच सत्तेत बातमी आली, आज किंवा एक परवाकडे असेल की रात्रीच्या बैठका झाल्या आणि सगळ्या आढावा घेत आहेत. या पद्धतीने आजपर्यंत देशात कोणती निवडणूक कार्यकर्ते आणून त्या ज्या राज्यात मतदान होणार आहे त्या मतदारांवरती लक्ष ठेवण्यासाठी अशी मोठी माणसं किंवा फौज ही अद्याप आणलेली नव्हती. बाकी गुमराह करण्यात राजनाथ सिंह मला वाटतं देशाचे संरक्षण मंत्री आणि की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नरेंद्र मोदींनी मदत दिलं. मला माहित नाही कुठे नाही, कारण देशाचे संरक्षण बोलते नाही. उद्या ते असंही सांगतील की रावणाचा आणि कंसाचा वध सुद्धा नरेंद्र मोदींनीच केलं. अफजल खानाला सुद्धा नरेंद्र मोदींनीच मारलं. कारण त्यांच्यासाठी एवढं आहे ना, एकच आहेत म्हणून सेफ आहेत. मोदी है तो सेफ है. कोण? भ्रष्टाचार सेफ है, गद्दार सेफ है, देशद्रोही सेफ आहेत. पण राजनाथजी बाकी प्रश्न तो तुम्ही प्रश्न काढताय, उकरताय म्हणून तुम्ही बोलताय, त्याचा मी एक वेगळं जोडपट्टी लावतो. बरं ठीक आहे. क्षणभर मानलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न नरेंद्र मोदीजी दिलं, फार मोठे त्यांचे ते भक्त आहे. मग आणखी मला प्रश्न त्यांना विचारले की गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्याचा जो अल्पसंख्याक आयोग नेमला गेला, साधारण जे अल्पसंख्याक म्हणून ज्यांची नोंद झाली त्या समाजाची माणसं आयोगावरती सदस्य म्हणून असतात. म्हणजे कोणी असतील ते असतील, पण त्या आयोगामध्ये एक सुद्धा बौद्ध समाजाचा माणूस किंवा बौद्ध समाजाची व्यक्ती का नाही हे सांगा. आणि मग तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मोदी भारतरत्न का दिलं हे सांगा. याच तुम्ही त्या समाजाची फटकून वापर. जे मी म्हणतो उलटलेलं गोत्रधारी हिंदुत्व हे यांचं हे आहे की आज सुद्धा त्यांना त्या धर्माची समाजाची लोक नको आहेत. हा संपूर्णपणा, हलकटपणा हा सहन करण्यासाठी आम्ही मतं द्यायची. आणि संपूर्ण राज्यात बेकारीचा फार मोठा आहे. एक तर शेत भाव नाही, बेकारी वाढते. मी 2 दिवसापूर्वी एका सभेमध्ये सांगितलं म्हणून पुन्हा सांगतोय की स्वयं जे शेतकरी आहेत, कापूस पिकवणारे शेतकरी आहेत, स्वयं पिकवणारे शेतकऱ्यांना सांगतोय की जरा एक 8 दिवस थांबा. हे सरकार जाणार म्हणजे जाणार, आपलं सरकार तुम्ही जाणार आहात. आपलं सरकार असता सोयाबीन साधारण 6-6.5 पुढे होता. तुम्ही हे सरकार बदला, मी तुम्हाला सोयाबीनला 7,000 रुपये भाव देऊन करू. आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवतो. फक्त तुम्ही सरकार बदललं तर आयुष्य बदलणार आहे. आणि नाही बदललं तर महाराष्ट्र गेले वाटले पूर्ण महाराष्ट्र टाकायचा यांचा प्रयत्न आहे. आम्ही जे बोलले मागे तर म्हणजे आज मी बघितलं शिवसेना प्रमुखाचा स्मृती दिन नरेंद्र मोदींनी ट्विट केली की नाही? नसतं पंचायत झाली असते, कारण राहुलजींनी ट्विट केलेलं आहे आणि आदरांजली वाहिलेली आहे. पण मार्ग कुठे पडायचा? आम्ही मला सांगितलं उद्धव बाबू म्हटलं हा बोलो आम्ही शेठ नाही. आता मला बाबू म्हटलं आपल्याला काहीतरी आदरातीर्थ करायला पाहिजे ना. हो आम्ही शेठ, तुम्ही त्या काँग्रेस बरोबर बसलात. म्हटलं म्हणजे कोण आहे? नाही, ज्यांनी 370 कलम विरोधात त्यांच्यासोबत बसलात.
म्हटलं आम्ही चेक 370 कलम टाकताना ज्या पक्षाने तुम्हाला पाठिंबा दिला त्याच्यावर शिवसेना पण होती, हे तुम्ही कसं काय? मग जरा ब्राह्मी तेल वगैरे लावा डोक्याला, बरंच म्हणजे 2 होतील, एक पण वाढतील. आणि जर शिल्लक असली बुद्धी ती पण थोडी चमक येईल. पण आम्ही तुमच्या सोबत होतो हे तुम्ही सोयीस्करपणाने विसरलात. बरं, 370 कलमचा प्रश्न तुम्ही जो माझ्या अंगावर भिरकवलाय, मग जेव्हा 370 कलम होतं आणि काश्मीरमध्ये हिंदू पंडितांवर त्याच्या होते, अनेक हिंदू पंडित स्वतः जम्मू घेऊन आपल्या हातचं घर सोडून आपल्याच देशामध्ये देवासीतासारखे भटकत होते. जो नटमट मधला कोणी घर देता घर, हे जिणं त्या हिंदू पंडितांच्या नशीब होतं. तेव्हा आम्ही भाई तुम्ही असो किंवा नरेंद्र भाई तुम्ही आहात, मुळामध्ये या नावाची पण माणसं या देशामध्ये आहे हे कोणाला माहिती नव्हतं. तेव्हा फक्त एकच हिंदू हृदय सम्राट शिवप्रमुख बाळासाहेब होते, ज्यांनी काश्मीर पंडितांना सांगितलं की तुम्ही इथे तिथे फिरू नका, तुम्ही आमच्या आहात, या माझ्या महाराष्ट्रात या. त्यांच्या शिक्षणाची सोय, त्यांच्या रोजीरोटीची सोय हे शिवसेना केलं. म्हणून ते एक आणि एकच हिंदू हृदय सम्राट होऊ शकले. आणि ते राहतील. तुम्ही किती प्रयत्न होऊ शकत नाही, कारण तुझं हिंदुत्व हे हिंदुत्व आहे. 370 कलम काढलं ठीक आहे, पण आजची ही निवडणूक आहे ही महाराष्ट्राच्या निवडणूक आहे. तेव्हा बेकाराने महाराष्ट्राच्या रस्ते फिरतात, शेतकरी येतात, ते सांगतात आम्हाला हमी भाव द्या, आणि त्यांना समाधान देण्याच्या ऐवजी 370 कलम काढले. काश्मीर 370 कलम काढले याचं मी स्वागत जरूर करतो, पण त्या तिथल्या कलमामुळे म्हणजे शेतकऱ्याच्या पत्याने सुरक्षित राहत नाही ना, मला नोकऱ्या मिळत आहेत. आमचा आक्षेप आहे इथे आहे. मी अनेक प्रत्येकाला सांगतो की माझ्या मताबद्दल लोकांबद्दल त्यांचं आमचं काही भांडण नाही. आणि मी चॅनलच्या समोर सांगतोय की गुजराती लोक माता भगिनी आणि बांधव जे ऐकत असतील पाहत असतील, अनेक वर्ष तुम्ही मुंबईमध्ये राहताय, महाराष्ट्रामध्ये राहत, कधी आपलं भांडण झालं नाही. पण तुमच्यात आणि देशामध्ये मोदींच्या एक भिंत बांधाय, त्याची तुम्ही घ्या. एक भिंत आणि भिंत मोदी शिकवतील, मोदी झोळी निघून जातील. पण मोदीच्या गेल्यानंतर गुजरात आपला हिंदुस्थान याची बांधलेली जी भिंत असेल ती जर्मनीमध्ये बांधलेली भिंतीपेक्षा अधिक वाईट बांधलेली असेल. आणि ती तोडायला कित्येक वर्ष जातील, तोपर्यंत सगळं विध्वंस असेल. का कराय पाप? म्हणजे मी गुजराती बांधवांना सांगू इच्छितो की आणि शान आडवलं पाहिजे. जे इथले सगळे उद्योग घेऊन गुजरातमध्ये राहत, मग इथे राहणार भारतीय सुद्धा त्यांच्या मुलं बाळाने काय केलं? मराठी माणसाचं तर आहेच. काही मराठी माणसाने देऊन बलिदान सांडून मिळवलेली मुंबई आहे. पण काही आदर नाही की कोणतरी आमच्यासाठी आलं आणि फुकटची मुंबई मला देऊन टाकली. आमच्या हक्काची मुंबई आहे आणि हक्काची मुंबई पहिल्या काही करेन मुख्यमंत्री सरकार म्हणून तर अदानीच्या घशात घातलेली मुंबई ही पहिली काढून घेईल. पहिला निर्णय असेल. धारावीकरणात जिथे आहे उद्यासह तर देईनच, पण ज्या अदानीला दिले आहेत त्या जागेवरती हे काय MMRDA बरोबर काही करार केले ना, तो पहिल्या कचऱ्यामध्ये फेरवी. मी सांगेन तुम्ही तुमचा माझ्यामुळे तुम्हाला हक्क नाहीये. मुंबई पालिकेच्या हद्दी मुंबई ही स्वायत्त आहे, तिच्या अधिकारावरती रद्द आणाल तर कदाचित मी MMRDA सुद्धा रद्द करून टाकेन. एवढं खरपणाने वागावं लागेल. आणि मुंबईचा आजूबाजूचा जो परिसर आहे ज्याला रिजन म्हणतो, तिथे आपल्या महाराष्ट्रातल्या पुत्रांसाठी परमध्ये घर बांधून राहणार नाही. वचन ही मुंबई आहे, तुमची मुंबई आहे. पण मी काय देवेंद्र फडणवीस नाही. तो एक उद्योग पण नागपूरमध्ये आणत होतो, टायर बसला लाज वाटल्यानं विदर्भाचं आणि महाराष्ट्राचं नाव घ्या. आपल्या सरकारने गद्दारी करून का काढलं? कारण मी महाराष्ट्र लुटेत होतो. मला माहिती आहे जोपर्यंत शिवसेना प्रमुखची शिवसेना आहे तोपर्यंत महाराष्ट्र सुद्धा लुटता येणार नाही. पहिले शिवसेनेवरती घाव आणि त्यांनी शिवसेनेवरती घाव घातला, पण घाव घातलं झालं उठच त्याच्या कपाळातच सोट असला. आणि या जिथे जातोय तिकडे गदी उसाटे, कारण उद्धव ठाकरे नाहीये, बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांनी दिलेली पुणे बरोबर आहे. तुम्ही शिवसेनेवर घाव घाताय, तर माझा महाराष्ट्र तुम्हाला लुटायचा आहे, माझी मुंबई मला खरतायची आहे. जे माझ्या मुंबईचं महत्व अख्ख्या देशात आणि जगात झालं, आधी धारावी वाचल्यानंतर मुंबईचा म्हणून संपूर्ण जगाने हे यांना बघत नाही, पाहत नाहीये. गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, उत्तर प्रदेशने सार्वजनिक त्या चिता पेटल्या होत्या. भयानक दृश्य होतं, भीषण दृश्य होतं. पण असं दृश्य कधीही
महाराष्ट्र दिसलं, कारण सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जणांनी जे जे मी सांगितलं ते तुम्ही ऐकलं, म्हणून तुम्ही महाराष्ट्र वाचवलात. हे श्रेय तुमचं आहे. मुंबई मारतायत म्हणून मुंबई आर्थिक केंद्र काँग्रेसचे मनोज सिंह इथे जी काही बुलेटिन तुम्ही करताय ती केंद्र देण्याची जागा सुरू होती. ते हलपणाने तुम्ही आणि यांचं नियोजन इतकं खोलवर असतं. आपलं असं वाटतं की अरे काय मुंबईसाठी ही मुंबईचं बुलेट ट्रेन, काय गरज आहे बुलेट ट्रेनची? बुलेट ट्रेनची कोणाला किती लोक जाणार बुलेट ट्रेन आणि करणार? पण बरोबर स्टेशन हे धारावीच्या बाजूला कसं का विठा त्याचं तोंड धारावीला तुम्ही इकडे फेकून येणार आणि अहमदाबादला जाणारे येणार. तसंच त्यांनी जे दुसरं नियोजन केलं होतं. मी मुख्यमंत्री असताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं नाव, शिवसेना प्रमुखाचं नाव त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या यादीत आपल्याला काय प्रेम आहे यांचं. वा 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 वा. पण त्याचा आता जो नीचपणा होतोय, कारण राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये कोणत्याही व्यक्तीचं नाव आलं तर फोटो नाव हे कोणीही वापरू शकतं. म्हणून हे लुटरू गदार हे माझ्या वडिलांचं नाव वापरतात, आपल्या शिवसेना प्रमुखांचं नाव वापरतात. पवारांच्या बाबतीत नाही, पवार साहेब स्वतः तिकडे राष्ट्रवादीचं नेतृत्व करतात आणि त्यांचे सांगितले मग त्यांचा फोटो वापरू नये. पण माझ्या वडिलांचं नाव तुम्ही कपट का नाही, प्रेमाने नाही, स्वतः संपण्यासाठी किती 2 वर्ष सरकार आधीपासूनचा प्लॅन होतं ते बघा. शिवसेना खतम आहे तो बस निर्माण का लोक दमून जातील. मला असे प्रकार विचारतात की खरी शिवसेना कोणाची? म्हटलं खरी आणि खोटी शिवसेना असू शकत नाही. शिवसेना एकच दुसरी शिवसेना असूच शकत नाही. आणि मी काल ठाण्यात जो आव्हान दिलं होतं, आज तुमच्या साक्षीने देतोय की मेंदू जर का मर्दाची अवलाद असलास वाटत नाही आहे तर तुझ्या वडिलांचा फोटो लावून नावाई मैदानात ये आणि मग मताई गणेचे जोडे खा. स्वतःमध्ये काही कर्तृत्व नाही, स्वतःमध्ये पात्रता नाही. खरं वाटते की देशाचा पंतप्रधान कसा असला पाहिजे. त्याच्यामध्ये काहीतरी ठीक आहे नसेल, पण मला हिंदुस्थानचा पंतप्रधान आहे, काहीतरी एक शान पाहिजे त्यामध्ये. तुम्ही तर गद्दारी करून माझी शिवसेना फोडली. ज्या शिवसेना मला पंतप्रधान पदी मदत केली ती शिवसेना संपवायला निघालात आणि ज्यांच्याकडनं तुम्ही ती फोडली त्या गद्दारांच्या प्रचाराला त्यांना घेऊन गद्दारांची फौज माझ्या अंगात सोड. गद्दाराची फौज सोडता काय पाहता काय तुमची? कर्नाटकाला तेव्हा त्या महिलावरती अत्याचार करण्याचं रेवण्णाच्या हात पकडण्याचं आवाहन करताय. हिंदुत्व नाचून टाकले, हिंदुत्व तुम्ही संपवले. बुसटलेले हिंदू म्हणतो मी एवढ्यासाठी म्हणतोय हिंदुत्व सुटले. एक तर भाजपमध्ये तर काय मी म्हणते की भाजप हायब्रिड झालेला आहे. म्हणजे जशी ती हायब्रिड काय असते तसं भाजप झालं. कारण भाजपच्या राजकीय भागात इतर पक्षातल्या नेत्यांची बीज ही टाकले आणि आता तो भाजप आहे तशी काय भरपूर देणार असेल तशी आता तो भाजप भरपूर मारणार झालेलं आहे. म्हणजे कोकणात गेलो होतो तेव्हा ते मला भडे होते, आपल्यावरती टीका करायचे, माझ्यावरती करायचे. ठीक आहे म्हटलं माधुराव आहे ना, दुसरा माणूस आहे, आता ओरिजिनल कोणी सांगितलं सगळे कोकणातला माझ्या सगळे यांचं संपूर्णपणाने कम झालेली लोक आहेत. आणि मग मला ती एक म्हण आहे त्या म्हणीचा अर्थ कुराडी दाडा गोतास काळ माहिती अर्थ. त्या म्हणीचा अर्थ असा आहे की एक खूप जुनं झाड असं किती वर्ष जुनं कोणालाच माहिती, कारण प्रचंड मोठा विस्तार आणि त्या झाडाच्या फांद्यांवरती अनेक पक्षांची घरी आणि त्या पक्षांच्या अनेक पिढ्या जन्माला येतात. सर काही आनंद आलेला असतं. एक दिवस एक माणूस येतो. आता व्यापारी म्हटल्यानंतर सगळे व्यापारी नव्हेत, हे जे 2 वृत्तच आणि घेऊन ते झाडावरती गुंड्यावरती मारा लागतो. संपूर्ण झाडावरचे पक्षी थरतात. काय चाललंय? आजूबाजूवरती घाव घातले जातात. त्याला एका झाडाला विचारला आजोबा आबा तुम्हाला त्रास होत असेल ना? मला त्रास किती होतो? पण तो घाव घालतो म्हणून होत नाहीये. तो घाव घालण्यासाठी जी कुऱ्हाड वापरतोय त्या कुऱ्हाडचा दांडा माझ्या लाकडाच आहे, त्याचा तुम्हाला त्रास होतोय. हे कुऱ्हाडीचे दांडे केवळ शिवसेनेचे नाही, हे महाराष्ट्राचे आहेत, महाराष्ट्राचे आहेत. यांना यांच्या आईबद्दल काही आदर नाही. आई जपली चालेल, महाराष्ट्र चालेल, गुजरात तरी चालेल, ताके तरी चालेल, काही तरी चालेल. ही मानसिकता खतम करण्यासाठी निवडणूक आहे. बाकी सगळ्यांना सांगतात मोदी गॅरंटी झाला. नरेंद्र मोदी बाबा के नाम पे बाबा म्हणून महाराष्ट्र पसरवला आहे. सगळ्या पक्षांच्या पोस्टरवरती शिवसेना अभिमान. पण जी लोक गद्दारी करताना सांगत होती की नाही मोदींमुळे आपल्याला मिळेल ती सगळी पटली. आता मोदींना शिवसेनेच्या नावावरती मोदीसाठी उत्तम आहे हे मागे सांगितलं तुम्ही. नियतीच्या मनात काय? ही नियती
आणि हा सगळा हा चोरांचा कारभार आहे, चोर मंडळ आहे. ह्यांचा कारभार आपल्याला उठवायचा आहे. मी प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगतोय की ही निवडणूक उद्धव ठाकरेची नाहीये, ही निवडणूक महाराष्ट्राची आहे. मग काही जण मला विचारतात की अहो मुंबईतली तुम्ही ती एक जागा का नाही सोडलीत? एक जागा, एक. म्हटलं मी महाराष्ट्रद्रोह्यांना एक सुद्धा जागा देणार नाहीये. आणि ज्यांनी जाहीर केलंय की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, मिंदे हा उत्तम मुख्यमंत्री आहे, मी तुला जर का एक जागा सोडली असती तर ते एक मत सुद्धा हे त्यांच्या तराजूत गेलं असतं. मग माझं नातं जे आहे ते माझ्या महाराष्ट्राशी आहे. जसं मी कोरोनाच्या वेळेला माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणून मी जबाबदारी घेतली होती, तसं आज मी तुमच्या भरोश्यावरती तुमच्या शक्तीमुळे मी महाराष्ट्रद्रोह्यांशी लढायला मैदानात उतरलेलो आहे. मला तुमच्याकडनं न्याय पाहिजे. न्यायालयामध्ये मला अजूनही न्याय मिळालेला नाही.
अजूनही 2 वर्ष झाली, 2.5 वर्ष झाली, कधी न्याय मिळेल सांगता येत नाही. मी माझ्या महाराष्ट्राकडे न्याय मागतोय. मला न्याय पाहिजे. हा न्याय मला महाराष्ट्रासाठी पाहिजे. म्हणजे परवा संभाजीनगरला मी जे बोललो तेच पुन्हा सांगतो. नोकरीसाठी दिलं होतं. माझी नोकरी तुम्ही कधी देणार आहात? एखादी महिला त्यांच्या समोर उभी राहते आणि सांगते की मोदीजी, मी 1500 रुपयासाठी मत नव्हतं दिलं, माझ्या सुरक्षिततेसाठी दिलं होतं आणि माझं घरदार सुरक्षित राहावं म्हणून तुम्हाला मत दिलं होतं. आणि हे सगळे जे काही भाऊ भाऊ फिरतायत त्यांना मी सांगतोय की तुम्ही तिघही मिळून, म्हणजे मी बोललो ना, देवा भाऊ, जॅकेट भाऊ आणि दाढी भाऊ, तुम्ही मोठमोठ्या जाहिराती केल्या, 200, 300, 500 कोटी, लाडकी बहीण, लाडकी बहीण. त्या जाहिरातीवरचे पैसे जर तुम्ही नीट वापरले असते, तर त्यातनं एक योजना झाली असती. आणि 1500 रुपये तुम्हाला जर का द्यायची एवढी घाई झाली असेल, तर मग बदलापूरमध्ये ज्या चिमुरडीवरती अत्याचार झाला, जिची आई आजारी असताना त्या पोलीस स्टेशनमध्ये तासनतास बसले होते आणि पोलीस ढिम्मा हालायला तयार नव्हते, त्या माऊलीला जाऊन हा सगळा कारभार आपल्याला संपवायचा आहे. हा जो काय अंधार पसरलेला आहे, हा अंधार जर का आपल्याला संपवायचा असेल तर हातामध्ये धगधगती मशालच घ्यावी लागेल. दुसरं त्यांचं काही जे आहे ते घेऊन चालणार नाही. आणि त्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आलेलो. मी काँग्रेस बरोबर जरूर गेलो, राष्ट्रवादी बरोबर जरूर गेलो, कारण तुमचा दहशतवाद, तुमची हुकुमशाही ही संपवण्यासाठी म्हणून महाविकास आघाडी झालेली आमची. आम्हाला आमचा महाराष्ट्र स्वावलंबी पाहिजे. आम्हाला आमचा महाराष्ट्र सामर्थ्यवान पाहिजे. तो तुमचा नोकरी करणारा महाराष्ट्र असणार नाही. तुमची नोकरी 23
तारखेनंतर मेंढ्या तू जरूर जा, त्यांचे बूट चाट. आमचं काही म्हणणं नाही, तो तुझा व्यक्तिगत प्रश्न आहे, कारण नाही तर नोकरी मिळणार कुठे तुला. आणि आज जे टगेगिरी करत फिरतायत सगळे त्यांचे, त्यांना सांगतोय की ही जनता आहे. 23 तारखेनंतर बघा, त्यावेळेला तुम्हाला संरक्षण लागेल, कारण यांचा पूर्ण आयुष्याचा तुम्ही चोथा करून टाकलेला आहात. आणि याचा हिशोब आम्ही 23 तारखेला आमचं सरकार आल्यानंतर घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सगळे ठरवून आलेला आहात, कारण मुंबईकर नेहमी शिवसेनेसोबत राहिले. गेल्या वेळेला 6 पैकी जवळपास 5 जागा, 1 जागा त्यांनी ढापली. या वेळेला जागे राहा, या वेळेला जागे राहा. अगदी मतदान प्रक्रियेच्या वेळेला सुद्धा, कारण त्या लोकसभेच्या वेळेला मला प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली होती. त्यांना असं वाटलं होतं की इथून शिवसेनेला जास्त मतदान होतंय, मग तिथे आक्षेप घ्यायला लागले. आणि देवेंद्र फडणवीसांना आता बोलावं लागतंय की मतांचं धर्मयुद्ध करा, मतांचं धर्मयुद्ध. मग देवेंद्र फडणवीसजी, तुम्ही एकदा जाहीर करा की या देशामध्ये कोणाला मतदानाचा अधिकार आहे आणि कोणाला मतदानाचा अधिकार नाही. सांगा एकदा जाहीरपणाने. एका बाजूला तुमचे मोहन भागवत जामा मशिदीत जातात, दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी सुद्धा जातात. त्यांचा तो व्हिडिओ आहे योगी आदित्यनाथांबरोबर. मग सांगा ना मुसलमानांना मतदानाचा अधिकार नाही म्हणून, बोला. पण धर्मयुद्ध हा शब्द हा निवडणूक आचारसंहितेमध्ये येतो की नाही येत? गेल्या वेळेला जे आपलं शिवसेनेचं मशाल गीत होतं, त्या मशाल गीतातलं हिंदू हा तुझा धर्म, जय शिवाजी जय भवानी.